हॅलो, गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. आपल्या सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपलं आयुष्य खूप सुंदर असावं, आपल्याकडे भरपूर पैसे असावेत, आपले सगळ्यांची रिलेशन्स एकदम छान असावेत, आपण पूर्णपणे हेल्दी असावेत, आपलं फॅमिली पूर्ण युनायटेड असावी, असं प्रत्येकाच्या मनात असतं. आपण खूप रिच असावं, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्या सुविधा, सुखसुविधा सगळं मिळावं अशी एक आपली इच्छा असते. पण अशा गोष्टी बऱ्याचदा आपल्याबरोबर घडत नाहीत. याचं कारण स्वतःच आहोत आपण, कारण आपण स्वतःवरती कधीच प्रेम करत नाही. सेल्फ लव्ह करणं आणि स्वतःची सेल्फ इमेज हाय करणं, या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आपण जेव्हा जीवन जगत असतो त्यावेळेला, जेव्हा आपल्याला 24/7 हॅपी राहायचं असतं, काही गोष्टी पॉझिटिव्हली करायच्या असतात, काही गोष्टींमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल, तर आपण स्वतःवर आधी प्रेम केलं पाहिजे. सेल्फ लव्ह खूप महत्त्वाचं आहे. सेल्फ लव्ह करणं म्हणजे काय, आपण आता गृहिणी आहेत समजा, तर त्या काय करतात, स्वयंपाक करताना सगळ्यांच्या बरोबर जे बनवतात तेच खातात. कधी-कधी त्यांना असं वाटत असतं, की आपण एखादी नवीन डिश करून खावी, तर त्या असं करत नाहीत. कारण त्या म्हणतात, "आता राहू देत, सगळ्यांबरोबर आपण हेच खाऊन टाकूया." आजपासून असं करायला सुरुवात करा, की स्वतःची सुद्धा चॉईस थोडी ठेवा. स्वतःला जे आवडतं ते करून खा. स्वतःच्या चॉईसचे कपडे घाला. स्वतःला जिथे फिरायला जायला आवडतं, गावामध्ये सुद्धा, तिथं स्वतः जरूर जा. कुठल्या मंदिरात जायला आवडतं, तिथे जरूर जावा. एखाद वेळेस तुम्ही फूडमध्ये इंटरेस्टेड असाल, चांगलं कुक असाल, तर स्वतःचे व्हिडिओज बनवा. मैत्रिणींच्याबरोबर सहलीला जा. 2-3 महिन्यातनं एकदा ब्युटी पार्लरला व्हिजिट करा. स्वतःचा वॉर्डरोब एकदम अपडेट ठेवा. स्वतःला एकदम ऑर्गनाइज्ड, एकदम छान अपडेट ठेवा. तुमचा स्वतः अपडेट असतो ना, आपलं नॉलेज पण अपडेट ठेवा. जर आपण या 2 गोष्टी केल्या, तर आपला कॉन्फिडन्स एवढा वाढतो आणि आपली बिलीव्ह सिस्टीम स्ट्राँग होते. या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला लागलात, सेल्फ लव्ह करायला लागलात, की आपोआपच तुमची सेल्फ इमेज मोठी व्हायला लागते. आपली सेल्फ इमेज कधी छोटी ठेवू नका. हे मी करू शकत नाही, मला हे जमणार नाही, इट्स इम्पॉसिबल फॉर मी, या गोष्टी आजपासून स्वतःच्या डिक्शनरीतनं बाजूला काढा. तरच तुमची सेल्फ इमेज आहे ना, ती जरा उंच होऊन जाईल. सेल्फ इमेज जर तुम्हाला आणखीन डेव्हलप करायची असेल, तर स्वतःचा कॉन्फिडन्स लेवलही आपल्याला वाढवावा लागतो. एखादी गोष्ट तुम्हाला शक्य आहे करता येणं, पण तुम्ही कॉन्फिडंट नाही आहात, तर आणि सेल्फ इमेज डाऊन आहे, नाही जमेल की नाही काय माहिती, असं अजिबात मनात आणू नका. एखाद वेळेला तुम्ही युनिव्हर्सकडे 50 लाख रुपये मागितलेत, तर ते 50 लाख रुपये रिसीव्ह करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे का, याचाही विचार करा. 50 लाख रुपये म्हणल्यानंतर बर्डन येते का, काही वेगळ्या चुकीच्या गोष्टी मनात येतात का, याचाही विचार करा. फॅमिलीसोबत किंवा रिलेशन्स जे आहेत आजूबाजूची, त्यांच्यासोबत वागतानासुद्धा एकदम ठामपणे वागा. आय एम द बेस्ट म्हणा, मी करेक्ट आहे, माझी सेल्फ इमेज कायम हाय आहे, मी करते त्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत, मला सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित ज्ञान आहे. हे जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये डेव्हलप करायला लागाल, त्या दृष्टीनं स्वतःला अपडेट ठेवायला लागेल, तेव्हा तुम्ही त्याचे रिझल्ट बघा. इतके अमेझिंग रिझल्ट असतात. सेल्फ इमेज डेव्हलप करायची असेल, तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला जरूर विचार करावा लागेल. हा एक पहिला पार्ट मी तुम्हाला आज सांगितला, की सेल्फ इमेज आणि सेल्फ लव्हसाठी तुम्हाला काय काय करावं लागेल. नेक्स्ट पार्ट माझं 2 दिवसामध्ये मी परत एकदा तुम्हाला तुमच्यासमोर येऊन सांगेन. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.